नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाडीबीटीचं अकाउंट बनवणं आणि महाडीबीटी अंतर्गत ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमचा लाभ घेणं हे शेतकऱ्यांचं अतिशय सुलभ पद्धतीचं काम आहे. मित्रांनो, या ठिकाणी पूर्वी असं व्हायचं की पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी स्कीम आहेत, या स्कीम यायच्या, परंतु या ठिकाणी जे काही मोठे शेतकरी असतील किंवा राजकारणाशी निगडीत शेतकरी असतील हेच शेतकरी या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकायचे. परंतु आजकाल या ठिकाणी सरकारने महाडीबीटी हे पोर्टल आणून शेतकऱ्यांना घेण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक यंत्र असेल, या ठिकाणी तुमचं कांदा चाळ असेल, पॅक हाऊस असेल, अत्यंत अशा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम या ठिकाणी राबवलेल्या आहेत. कोणकोणत्या स्कीम आहेत हे आपण नेक्स्टच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मोफत फवारा जो मिळणार आहे, हा फवारा कशा पद्धतीने ऑनलाईन करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याची नोंदणी कशी करायची आणि कशा पद्धतीने आपण याचा लाभ घेऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे क्रोम ब्राउझर मध्ये. मित्रांनो, क्रोम ब्राउझर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एकच काम करायचं आहे की महाडीबीटी फार्मर असं या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. मित्रांनो, महाडीबीटी फार्मर असं टाईप केल्यानंतर जी काही पहिली वेबसाईट येईल या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमचं पहिलं अकाउंट असेल तर या ठिकाणी अर्जदार लॉग इन वरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु जे काही आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांना महाडीबीटी वर अकाउंट बनवणं खूप अवघड जातं आणि ही अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी त्यांना सांगणार आहोत. मित्रांनो, तुमचा मोबाईल असेल किंवा या ठिकाणी तुमचा लॅपटॉप किंवा पीसी असेल, यावरती तुम्ही अकाउंट कशा पद्धतीने बनवू शकता हे आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी आहे, या नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. मित्रांनो, अर्जदाराचे पूर्ण नाव टाकल्यानंतर वापरकर्त्याचं जे नाव आहे हे नेहमी तुम्हाला एक काम करायचं आहे की जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर, त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण या ठिकाणी सोपे जाईल. मित्रांनो, या ठिकाणी पासवर्ड टाकत असताना नेहमी तुम्हाला एक काम करायचं आहे की pass@123 अशा प्रकारचा पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, जो काही मोबाईल नंबर आहे तो. मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबर जो काही ओटीपी आलेला आहे तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गफलत करायची नाही आहे की तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक असणं सगळ्यात महत्वाचं आहे. तरच तुमचं या ठिकाणी अकाउंट क्रिएट होऊ शकतं. अन्यथा या ठिकाणी महाडीबीटीवर तुमचं अकाउंट करणं शक्य नाही आहे. तर तुमचं आधार अपडेट करून त्याला मोबाईल नंबर जोडून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि जो काही हा कॅप्चा आहे, हा कॅप्चा जशाच तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि नोंदणी करून घ्यायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे. हा पासवर्ड तुम्हाला घ्यायचा आहे सेव्ह करून आणि आता जायचं आहे तुम्हाला पासवर्ड वापरकर्ता आयडी वरती. वापरकर्ता आयडी वरती गेल्यानंतर आपण पासवर्ड सेव्ह केलेला आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेला आहे. हा जो कॅप्चा आहे जशाच तसा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, परत या ठिकाणी घ्यायचा आहे लॉग इन करून. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं लॉग इन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आपण शेतकरी गट किंवा एफपीओ संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का, तर या ठिकाणी आपण नाही असं क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुमचा जो काही आधार नंबर आलेला आहे हा आधार नंबर बरोबर आहे का ते बघायचं आहे आणि या ठिकाणी ओटीपी वर
क्लिक करून या ठिकाणी मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा असं क्लिक करून या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती जो काही OTP आलेला आहे हा OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा OTP आलेला OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमची नोंदणी यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी नोंदणी पूर्ण झालेली आहे. इथे क्लिक करा. या ठिकाणी बघू शकता, कृपया इथे क्लिक करा, प्रोफाईल तपशील पूर्ण करा. या ठिकाणी आपले जे काही प्रोफाईल आहे, वैयक्तिक तपशील असेल, बँकेचा तपशील असेल आणि जमिनीचा तपशील असेल. या ठिकाणी तीनही तपशीलसाठी तुमच्याजवळ बँकचं पासबुक आणि आधार कार्ड आणि तुमचा जो काही सर्व्हे नंबर आहे किंवा या ठिकाणी खाता नंबर आहे तो जवळ या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे. मित्रांनो, इथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे. आधार क्रमांक यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि जो काही तुमचा आधार आहे, आधार अंक, तो आधार अंक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP वर क्लिक करून घ्यायचं आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही परत OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, नोंदणीच्या दरम्यान तुम्हाला 3 OTP येतील. हे OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. परत या ठिकाणी OTP तपासून घ्यायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 3 OTP घेतल्यानंतर या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार करण्यासाठी आपल्याला चालू करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमचा वैयक्तिक तपशील ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेला आहे. आधार नंबर, मोबाईल नंबर, या ठिकाणी तुमचं जे काही नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जो काही तपशील आहे तो तपशील व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचा बँकेचा तपशील व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यावयाचा आहे. या ठिकाणी IFSC कोड जो काही आहे तो बँकेचा टाकून घ्यायचा आहे. शाखेचा नाव ऑटोमॅटिकली या ठिकाणी येईल. या ठिकाणी योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार आहे असे या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी या डब्यामध्ये ओके करून घ्यायचं आहे आणि जतन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही आपली पूर्ण स्टेप या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण रिक्वायरमेंट पूर्ण करायचे आहेत आणि हे घ्यायचं आहे आता आपल्याला जतन करून. या ठिकाणी 35% आपली प्रोफाईल पूर्ण होईल. या ठिकाणी आपलं जो काही आता पत्ता वगैरे आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. तालुका जो असेल ते टाकून घ्या. तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी सर्च करून व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुमचा पिन कोड व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या आणि जो काही पत्रव्यवहाराचा आणि कायमस्वरूपी पत्ता आहे तो एकच असेल तर होय असे क्लिक करा, म्हणजे या ठिकाणी टेन्शन येणार नाही आणि ही माहिती घ्या जतन करून. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा येतो पार्ट, तो म्हणजे या ठिकाणी जमिनीचा तपशील. या ठिकाणी जमिनीचा तपशील तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तुमचा तालुका सिलेक्ट करू शकता, तुमचं गाव या ठिकाणी तुमच्या यादीमधून सिलेक्ट करू शकता. मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो काही खाता नंबर आहे हा खाता नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि एकूण जमिनीचे क्षेत्र या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वेक्षण क्रमांक टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी वैयक्तिक मालकीचं रान आहे का या ठिकाणी संयुक्त मालकीचं आहे हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मित्रांनो या ठिकाणी सिंचनाखालील क्षेत्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे की मॅक्सिमम या ठिकाणी तुम्ही सिंचनाखालील क्षेत्र लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्प्रिंकलर वगैरे जे काही तुमचं पुढे भिजणाऱ्या रानासाठी या ठिकाणी तुम्हाला सिंचनाखालील क्षेत्र असणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सिंचनाखालील क्षेत्र करून घ्यायचं आहे. शेतकरी उत्पादन कंपनीचे सदस्य आहेत का? नो या ठिकाणी. सोलारचे उत्पादक असाल तर यस किंवा नो या ठिकाणी करायचं आहे आणि ही माहिती करून घ्यायची आहे आता आपल्याला जतन. मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपली 100% प्रोफाइल पूर्ण झालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पिकाची माहिती जी आहे ती माहिती सबमिट करून घ्यायचं आहे. रब्बी हंगाम आहे आणि आपल्याकडे भाजीपाला पीक किंवा कोणतंही एखादं पीक असेल तर ते पीक तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता आणि या ठिकाणी नेक्स्ट वरती क्लिक करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे ही आपली पहिल्यांदाच नोंदणी यशस्वी पूर्ण झालेली आहे. मित्रांनो आता आपल्याला फवारा ऑनलाईन करायचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक काम करायचं आहे की मुख्य पृष्ठावर जायचं आहे. मुख्य पृष्ठावरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण बाबीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपल्या समोर इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी आपण कृषी यांत्रिकीकरण वरती क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण मुख्य घटक निवडायचा आहे. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ठिकाणी जो काही तपशील आहे या तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे करायचं आहे आणि इथे आल्यानंतर पीक संरक्षण अवजारे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फवारे आहेत. या ठिकाणी आपण सगळ्यात शेवटी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा क्लिक करायचा आहे, जेणेकरून 100% अनुदानावरती लॉटरी पद्धतीने आपल्याला हा पंप लागू शकतो. मित्रांनो या ठिकाणी चौकडा डब्बा आहे, या डब्यावरती क्लिक करायचा आहे आणि हे घ्यायचं आहे जतन करून. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारते की घटक यशस्वीपणे अर्ज सादर केलेला आहे, अजून काय निवडायचं असेल तर यस करू शकता किंवा नो. आपण या ठिकाणी नो करून घेऊया आणि या ठिकाणी अर्ज सादर करा यावरती क्लिक करून घेऊया. मित्रांनो इथं आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की या पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता की निवड या ठिकाणी आपल्याला अनुक्रमांक द्यावायचे असतात. या ठिकाणी आपण एकच आयटम निवडलेला आहे, 1 अंक देऊया आणि या डब्यावरती क्लिक करून या ठिकाणी आपण अर्ज सादर करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण अर्ज सादर केल्यानंतर पहिल्या वेळेस तुम्हाला वर्षामधून एकदा पेमेंट करावं लागणार आहे. मित्रांनो हे पेमेंट केल्यानंतर वर्षभर तुम्ही कोणत्याही स्कीम साठी अप्लाय करू शकता आणि आता आपण करून घेऊया मेक पेमेंट. मित्रांनो हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढल्या वर्षी या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे. मित्रांनो या ठिकाणी 23.60 रुपयांचं पेमेंट आहे, म्हणजे या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला गोष्टी शासनातर्फे मिळत आहेत. मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात सोपं म्हणजे QR वरती क्लिक करून घ्यायचं आहे, भीम UPI वरती क्लिक करून घ्यायचं आहे, मेक पेमेंट वरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या समोर QR येईल, तुमचं फोन पे या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि तुमचं हे पेमेंट करून घ्यायचं आहे 23.60 रुपयाचे. मित्रांनो फोन पे थ्रू तुमचं पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येईल आणि याची प्रिंट घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, अन्यथा
आता तुम्हाला आता एक काम करायचं आहे की याची पावती जी आहे ती पावती डाउनलोड करून तुमच्या समोर जमा ठेवायची आहे किंवा तुमच्या ईमेल आयडी किंवा मोबाईल मध्ये जतन करून ठेवायची आहे. मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता की छाननी अंतर्गत अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमच्या समोर तुम्ही काय अर्ज केलेला आहे हे पूर्ण या ठिकाणी बाब येईल, अर्ज क्रमांक या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे आणि अशा प्रकारे इंटरफेस येईल. मित्रांनो या ठिकाणी अर्ज बघू शकता, या ठिकाणी अर्जाची पावती आपल्याला डाउनलोड करून ठेवायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येईल आणि या 3 डॉट वरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही आणि या ठिकाणी सेव्ह पीडीएफ वरती क्लिक करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही तुमची जी काही पावती आहे ती पावती या ठिकाणी डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे हा तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने 23 रुपयामध्ये मात्र अर्ज करू शकता आणि फवारा या ठिकाणी 100% अनुदानावर मिळू शकता आणि वर्षभर कोणत्याही महाडीबीटीच्या स्कीमचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो यापुढे च्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाडीबीटीच्या कोणकोणत्या स्कीम आहेत आणि कशा पद्धतीने याचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे आपण बघणार आहोत. मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवे असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा आणि नक्कीच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता. धन्यवाद.